ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। यावर सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी सुद्धा मागितली आहे। पण अशा गोष्टीत सुद्धा विरोधकांनी मात्र त्यांचं घाणेरडं राजकारण आणून संपूर्ण घटनेला जातीय आणि धार्मिक द्वेषाचा रंग दिलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पेशव्यांचे वंशज म्हणत काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा व्हिडिओ भर पत्रकार परिषदेत दाखवला। सदर घटनेवर उपमुख्यमंत्र्यांची जात काढून जातीजातीत भांडण लावण्याचं काम या नेत्यांनी सुरू केलं असल्याची महाराष्ट्रात चर्चा आहे। महाराष्ट्राच्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान या सरकारने केलं हे माफीने चालणार नाही। आणि त्यावेळेसही पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचे, पण आता हे आम्ही सहन करणारे महाराष्ट्राची जनता या सरकारने तातडीने पाय उतार व्हावं हीच भूमिका आम्ही घेतलेली आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एक करून स्वराज्य उभारलं, त्याच महाराजांच्या राज्यात जातीजातीत विष पेरायचं काम नेत्यांनी सुरू केलंय। पण आज अशा गंभीर प्रसंगातही एका अख्ख्या समाजाला बदनाम करायचे गलिच्छ राजकारण करताना महाविकास आघाडीवाल्यांना शरम वाटायला हवी। मराठी माणसात जातीजातीवरून आग लावणारे महाविकास आघाडीचे नेते मुघलांचे गोडवे गाताना थकत नाहीयेत। या प्रसंगातही औरंगजेब आणि मुघलांनी शिवाजी महाराजांचा कधी अपमान केला नाही, अशी गरळ संजय राऊतांनी ओकली। शंभूराजांना या औरंग्याने हालहाल करून मारले। शिवाजी महाराजांना अग्राह्य दगाफटका करून मारायचा त्याने प्रयत्न केला। कित्येक मंदिरं तोडली, मराठी मुलखाचा अभिमान असलेले छत्रपतींचे सिंहासन फोडले। आणि संजय राऊत बेशरमपणे म्हणतात की औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही। या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी लाचार झालेले संजय राऊत विसरू शकतात, पण शिवप्रेमी जनता कधीच विसरणार नाही। हे सर्व मुस्लिम मतांसाठी संजय राऊत मुघलांची आणखीन किती वाहवा करणार हे देवालाच ठाऊक। प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्माचे राजकारण करणाऱ्या नाना पटोले आणि संजय राऊतांसारख्या महाविकास आघाडी नेत्यांवर आता सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित PS भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित PS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।